नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला आपण वृष्टीचे वेगवेगळ्या प्रकारची रूपं, त्याचबरोबर वृष्टीची निर्मिती, वृष्टीचा अर्थ या महत्त्वाच्या संकल्पनांची आपण माहिती बघितलेली होती. याच्यामध्ये प्रामुख्याने वृष्टीची दोन प्रमुख जी रूपं आहेत ती द्रवरूप आणि घनरूप जी रूपं होती. याच्यातील द्रवरूप रूपांच्यामध्ये आपण रिमझिम पडणारा पाऊस, त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि वृष्टीच्या घनरूपांच्या मध्ये हिम, गारा आणि सहीम किंवा त्याला आपण बर्फगोळे असं म्हणतो ते या प्रमुख रूपांची आपण माहिती बघितलेली होती. आता या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरला एक महत्त्वाचा या वृष्टीच्या रूपातील एक प्रकार म्हणजे पाऊस, या पावसाची आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाऊस म्हणजे काय किंवा पावसाची जी संकल्पना आहे, पाऊस कसा पडतो, त्याचबरोबर पावसाची निर्मिती, या पावसाच्या निर्मितीबरोबरच पावसाची असणारी महत्त्वाची वैशिष्ट्य याची माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपण या पावसाचे जे प्रकार आहेत या पावसाच्या प्रकाराची, निर्मितीची, त्याचबरोबर त्याच्या वैशिष्ट्यांची आणि या पावसाचं जे मोजमापन केले जातं त्या मोजमापन करण्यासाठी वापरली जाणारी जी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आहेत त्या उपकरणांची आणि तो जो पाऊस मोजला जातो तो पाऊस मोजण्यासाठी वापरल्या जाणारे जी परिमाणं आहेत त्या परिमाणांची माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर जागतिक पातळीवरती पाऊस कोणत्या प्रदेशामध्ये कशा प्रकारचा पडतो याचीही माहिती आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघायची आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की रिमझिम पडणारा पाऊस कशा प्रकारे असतो, त्याचा थेंबांचा आकार केवढा असतो, याच्यावरून त्याचे प्रकार ठरवले गेलेले आहेत. त्याचबरोबर पडण्याचा कालावधी आहे, त्याचं स्वरूप आहे, याच्यावरूनही त्याचे प्रकार ठरलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला असेच पावसाचे काही प्रमुख प्रकार बघायचे आहेत, ते आता आपण या ठिकाणी बघूयात. आता आपण जर पाहिलं तर पावसाचे जे प्रमुख प्रकार आहेत त्या अगोदर आपल्याला पाऊस हे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं होतं तरीही आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी पाऊस म्हणजे सर्वसाधारणपणे 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त व्यासाचे थेंब हे ढगातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येण्याच्या क्रियेला वृष्टी किंवा पाऊस असं आपण म्हणतो. आता पाऊस म्हणजे काय तर 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त व्यासाचे थेंब ढगातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येण्याची क्रिया. आता वृष्टी आणि पाऊस हे दोन्ही शब्द एकसारखे आहेत, परंतु दोन्ही शब्दांच्या मध्ये असणारा अर्थ खूप मोठा आहे. पाऊस हे जे स्वरूप आहे ते संक्षिप्त आहे, तर वृष्टीचं स्वरूप हे दीर्घ आहे, कारण वृष्टीमध्ये द्रवरूप आणि घनरूप प्रकारच्या वृष्टींचा समावेश होतो. म्हणजे गारांचा पाऊस पडला, फक्त गारा पडल्या तर त्याला आपण पाऊस म्हणू शकत नाही, तर तो वृष्टीचा प्रकार आहे. तर पाऊस पडल्यानंतर तो पाऊस हा वृष्टीचं स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी पाऊस म्हणजे काय तर पाऊस म्हणजे 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त व्यासाचे थेंब ज्या वेळेला ढगातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येण्याची जी एकसारखी प्रक्रिया असते त्यालाच आपण पाऊस किंवा वृष्टी असं म्हणतो. आता या वृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया बघायची आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण ती आकृतीसहित बघितलेली होती, तर या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला ती पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे. आता आपण जर पाहिलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पृथ्वीच्या आपल्या पृष्ठभागावरती जे पाणी आहे त्या पाण्यावरती सूर्याची उष्णता पडते. सूर्याची उष्णता पडल्यानंतर त्या पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होतं आणि हे वाफेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही जी वाफ आहे ती वाफ वातावरणातील हवेसोबत वातावरणाच्या वरच्या थरांच्या मध्ये जाते. ही जी हवा आहे ही हवा वातावरणाच्या वरच्या थरांच्या मध्ये गेल्यानंतर जसजशी वरती जाते तसतशी ती वरती गेल्यानंतर त्या हवेचं तापमान कमी होतं आणि हवेचं तापमान कमी झाल्यानंतर विशिष्ट उंचीवरती ती हवा बाष्प संपृक्त होते. म्हणजे ती जी बाष्पयुक्त हवा आहे किंवा ज्या पाण्यावरती सूर्याची उष्णता पाण्यावरती पडल्यामुळे त्या बाष्पाचं जे रूपांतर झालेलं होतं त्या बाष्पाचं रूपांतर या ठिकाणी बाष्पसंपृक्त हवेमध्ये होतं. ठराविक उंचीनंतर ती जी बाष्पसंपृक्त हवा आहे त्या बाष्पसंपृक्त हवेचं सांद्रीभवन होतं. आता बाष्पसंपृक्त होतं म्हणजे काय होतं तर त्या ठिकाणी जे बाष्प आहे ते बाष्प दवबिंदूची पातळी गाठतात. म्हणजे आपण जर लहान गवतांच्या पात्यावरती बघितले तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला लहान लहान दव दिसतात. हे जे लहान लहान दव आहेत त्या दवबिंदूंची पातळी गाठण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण होते.
ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचं प्रमाण अधिकतम असतं त्या ठिकाणी तापमान गाठते, म्हणजेच त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता 100% होते. सापेक्ष आर्द्रता त्या ठिकाणी 100% झाल्यानंतर हवेतील बाष्प जे आहेत ते बाष्पांचं तापमान आणखी कमी होतं आणि आणखी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची जी बाष्पधारण क्षमता आहे ती बाष्पधारण क्षमता वाढते आणि ही बाष्पधारण क्षमता वाढल्यानंतर त्या बाष्पांच्या कणांचं सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झाल्यानंतर ते बाष्पाचे कण अनेक धूलिकणांना चिकटतात. त्यानंतर त्याचे असंख्य सूक्ष्म जलकण तयार होतात. जवळपास 0.01 मिलीमीटर ते 0.05 मिलीमीटर व्यासाचे अत्यंत सूक्ष्म जलकण तयार होतात, म्हणजे आपल्या केसापेक्षाही लहान सूक्ष्म जलकण तयार होतात आणि असंख्य जलकण एकत्र येऊन त्याचा ढग तयार होतो. ते ढग तयार झाल्यानंतर हे सगळे जलकण एकमेकांना जोडले जातात. एकमेकांना जोडल्यानंतर त्या जलकणांचा आकार 0 मिलीमीटरपेक्षा जास्त होतो. त्याचं त्या ठिकाणी द्रवीभवन होतं आणि द्रवीभवन झाल्यानंतर या सूक्ष्म जलकणांचं वृष्टीमध्ये रूपांतर होतं आणि त्यानंतर पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला ही वरवर जरी पाऊस पडणं ही प्रक्रिया मोठी वाटत असली तरी भौगोलिकदृष्ट्या जर आपण या गोष्टीचा अभ्यास केला तर याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया घडतात. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आपण देत असताना या ठिकाणी वृष्टी कशा प्रकारे पडते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी वृष्टीच्या पडण्याची प्रमुख प्रक्रिया आहे, त्याचे ते ठराविक टप्पे असलेले पाहायला मिळतात. त्यावरूनच या ठिकाणी वृष्टीची निर्मिती होते. सर्वप्रथम पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ झाल्यानंतर वाफेचं बाष्पात रूपांतर होतं. बाष्पात रूपांतर झाल्यानंतर बाष्प हे ठराविक उंचीमध्ये वरती गेल्यानंतर त्याची सापेक्ष आर्द्रता कमी होते. त्यानंतर त्याचं दवबिंदूमध्ये रूपांतर होतं, म्हणजेच बाष्प संपृक्त हवेचं सांद्रीभवन होतं. सांद्रीभवन झाल्यानंतर त्या बाष्पांचे द्रवीभवन होतं. द्रवीभवन झाल्यानंतर सूक्ष्म जलकणांच्या मध्ये रूपांतर होतं आणि हे सूक्ष्म जलकण ज्यावेळेला हवेमध्ये तरंगू शकत नाही त्यावेळेला त्याचं वृष्टीमध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारे या ठिकाणी वृष्टीची निर्मिती होत असलेली पाहायला मिळते. आता आपल्याला या ठिकाणी या वृष्टीची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये इथे बघायची आहेत. आता वृष्टीची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर ही वृष्टीची वैशिष्ट्ये प्रामुख्याने खालील प्रकारच्या आहेत. पाऊस जो आहे तो पाऊस पुंजवर्षा मेघ किंवा गर्ज मेघ किंवा वर्षस्तरी मेघ या प्रकारच्या ढगांच्या मधून पडतो. आता याचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, हा जो पाऊस आहे तो पाऊस पुंजवर्षा मेघ त्याचबरोबर वर्षस्तरी मेघ या प्रकारातून पडतो. या पावसाचे थेंब हे 0.5 ते 5 मिलीमीटर एवढे असतात. आता आपण याच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलं होतं की सूक्ष्म जलकण हे 0.01 मिलीमीटर ते 0.05 मिलीमीटर व्यासाचे असतात. आता हे जलकण असतात ते हवेमध्ये तरंगू शकतात, त्यामुळे ते जमिनीकडे येत नाहीत. परंतु या जलकणांचा आकार ज्या वेळेला 0.5 ते 5 मिलीमीटर एवढा असतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचं पावसामध्ये रूपांतर होतं. आता असा जो एक जलकण आहे तो जलकण तयार होण्यासाठी किंवा पावसाचा एक थेंब तयार होण्यासाठी जे आपण बघितले, तुम्हाला आता वरती जो आकार सांगितला जलकणांचा आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे निर्मितीमध्ये, ती जी निर्मिती होताना जो जलकणांचा आकार आहे तो जलकणांचा आकार तयार होण्यासाठी 5 ते 10 दशलक्ष सूक्ष्म जलकण एकत्र येतात, त्यावेळेला पावसाचा एक थेंब तयार होतो. आता हा एक थेंब तयार होत असताना त्या ठिकाणी वृष्टीची निर्मिती होत असते. आता असे असंख्य सूक्ष्म जलकण एकत्र येतात. असे सूक्ष्म जलकण एकत्र आल्यानंतर एक ढग तयार होतो. त्या ढगातील जलकण एकमेकांना जोडले जातात. जोडल्यानंतर ढगांचा आकार मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर हे जलकण आकाशामध्ये तरंगू शकत नाही, त्यावेळेला पाऊस पडतो. आता जी पावसाची क्षमता आहे, पाऊस किती पडणार हे कशावरती अवलंबून असतं तर ढगांची जाडी किती आहे. आपण आकाशामध्ये बघतो आपल्याला ढग दिसतात, परंतु काही ढग हे पूर्ण शुभ्र दुधासारखे पांढरे असतात, त्याच्यातून पाऊस पडत नाही. परंतु काही ढग जे असतात ते आपण उन्हाळ्यात बघतो ते एकदम काळेकुट्ट ढग असतात की ज्याच्यातून 100% पाऊस पडण्याची क्षमता असते किंवा आपण म्हणतो की आता पाऊस येण्याची शक्यता आहे. आता ज्या वेळेला हे ढगांची जाडी जास्त असते त्यावेळेला ते आपल्याला एकदम काळेकुट्ट ढग दिसतात, त्यावेळेला पाऊस पडण्याची क्षमता जास्त असते. परंतु ज्यावेळेला आपल्याला धुसर पांढरे ढग दिसतात त्यावेळेला पाऊस पडत नाही. म्हणून ढगांच्या जाडीवरती पर्जन्याची क्षमता अवलंबून आहे.
आता जर आपण पाहिलं तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये 1850 मीटरपेक्षा जास्त जाडी असलेल्या ढगातून पाऊस पडतो. आता का पडतो? कारण त्या ठिकाणी उष्णता जास्त आहे. उष्णता जास्त असल्यामुळे आपण ज्या वरती वेगवेगळ्या प्रकारच्या निर्मितीच्या प्रक्रिया होतात त्या निर्मितीच्या प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होतात. त्यामुळे त्या ठिकाणी या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पर्जन्याची निर्मिती लवकर झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी आपल्याला याच्यातील एक महत्त्वाचा पुढचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे पर्जन्याचे प्रकार. आता पाऊस जर आपण बघितला तर पावसाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. हे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार बाष्पयुक्त हवा थंड होण्याच्या स्वरूपावरून याचे 3 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे आरोह पाऊस, दुसरा आहे प्रतिरोध पाऊस आणि तिसरा आहे आवर्त पाऊस. आरोह प्रकारालाच इंग्रजीमध्ये कन्व्हेन्शनल रेन असं म्हणतात. तर प्रतिरोध पर्जन्याला आपण ऑरोग्राफिक रेन असं म्हणतो. तर त्या ठिकाणी आवर्त पावसाला आपण सायक्लोनिक रेन असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी पावसाचे 3 प्रकार केलेले आहेत. आता याची आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी जो आरोह पाऊस आहे, आरोह प्रकारचा जो पाऊस आहे तो पाऊस हवेच्या अभिसरण प्रकारामुळे ज्यावेळेला पडतो त्यावेळेला त्याला आपण आरोह पर्जन्य असं म्हणतो. हवेचा अभिसरण प्रवाह म्हणजे काय? तर हवेचा अभिसरण प्रवाह म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेला सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते आणि भूपृष्ठाच्या संपर्कात आलेली हवा ही हवा हलकी होते. हलकी असलेली हवा ही भूपृष्ठावरती राहू शकत नाही. ती हलकी हवा वरती जाते. वातावरणाच्या वरच्या थरामध्ये गेल्यानंतर या हवेबरोबर ती वरती जात असताना एकटी जात नाही, जाताना बाष्प घेऊन जाते. ही हवा वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी या हवेबरोबर बाष्प वरती जातात. त्याचबरोबर वरती गेलेल्या हवेची पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूच्या भागातून सुद्धा परत हवा यायला चालू होते. ही हवा आल्यानंतर पुन्हा ही हवा तापते. ही तापल्यानंतर परत ती वरच्या प्रदेशामध्ये जाते. ही प्रक्रिया सतत होते. अशा प्रकारची प्रक्रिया झाल्यानंतर अभिसरण प्रवाह चालू होतो. आता या ठिकाणी हवेचा अभिसरण प्रवाहामुळे पडणारा हा पाऊस आहे, म्हणूनच त्याला आपण आरोह पाऊस म्हणतो. आता अभिसरण प्रवाह आपण आता बघितला की भूपृष्ठालगतची हवा तापते, तापलेली हवा वरती जाते, वरती गेलेली हवा जाताना बाष्प घेऊन जाते आणि ज्यावेळेला वरती जाते त्यावेळेला त्या ठिकाणचा मोकळा प्रदेश भरून काढण्यासाठी आजूबाजूच्या भागाकडून हवा त्या ठिकाणी येते, परत ती हवा वरती जाते. याच प्रक्रियेला आपण अभिसरण प्रवाह असं म्हणतो. हा जो अभिसरण प्रवाह आहे या अभिसरण प्रवाहामुळेच हा पाऊस पडतो. आता याच्या निर्मितीची प्रक्रिया आपल्याला बघायची. इथं आता पहिला पॉईंट दिलेला आहे बघा. सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापल्यावर त्याच्या संपर्कात आलेली हवा तापते. तापलेली हवा हलकी असल्यामुळे ती वर निघून जाते. वर गेलेल्या हवेची पोकळी भरून काढण्यासाठी इतर भागातून हवा येते आणि या हवा आल्यानंतर त्या हवेचं ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने वहन चालू होतं. आता हे वहन ज्यावेळेला चालू असतं त्या वहन चालू असताना ठराविक उंचीवरती हवा गेल्यानंतर ही बाष्पयुक्त हवा जसजशी उंच जाते तसतशी थंड होत जाते. आता वातावरणापासून आपण जसजसं किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठापासून वरती जाऊ तसतसं वातावरणातील हवा ही थंड होत जाते, कारण सूर्याची उष्णता तेवढ्या भागापर्यंत पोहोचत नाही. म्हणून भूपृष्ठापासून आपण जसजसं वरती जाऊ तसतसं वातावरणातील हवा थंड होत जाते. हा हवेचा गुणधर्म आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. आता या ठिकाणी वरती गेल्यानंतर ती थंड होत जाते. त्यामुळे विशिष्ट उंचीवरती हवेची सापेक्ष आर्द्रता 100% होते, म्हणजेच ती हवा बाष्प संपृक्त होते. या हवेचं बाष्पात रूपांतर होतं. त्यानंतर ठराविक उंचीवरती गेल्यानंतर त्याची बाष्पधारण क्षमता कमी होते आणि ही बाष्पधारण क्षमता कमी झाल्यानंतर 0 सेल्सिअसपेक्षा ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे अशा वेळेला त्याचं सांद्रीभवनाची प्रक्रिया तयार होते आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया तयार होऊन त्या ठिकाणी जलकण बनतात आणि या जलकणांचा एक मोठा समुच्चय किंवा ढग तयार होतो आणि तो ढग बनल्यानंतर त्याचा पाऊस पडतो. ही त्याची निर्मितीची प्रक्रिया आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं याच्यातील तुम्हाला अभिसरणाची प्रक्रिया महत्त्वाची पाहिजे. तर सोप्या शब्दामध्ये आपण जलचक्र आहे त्या जलचक्राप्रमाणे त्या ठिकाणी जलचक्र फक्त पाण्यावरती असतं, परंतु या ठिकाणी जमिनीवरची हवा वरती जाते. ती वरती गेल्यानंतर जो पाऊस पडतो तो आरोह पाऊस, म्हणजे सोप्या शब्दात
परंतु जर तुम्हाला भौगोलिक जर माहिती ठेवायची असेल तर या निर्मितीची प्रक्रिया या ठिकाणीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये बघायची आहेत. आता इथं आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ढग दिसतोय, 2 रेड ॲरो दिसत आहेत, ते भूपृष्ठापासून वरती जात आहेत. सूर्य दिसतोय, या सूर्याची उष्णता भूपृष्ठावरती पडते. हा भूपृष्ठ तापल्यानंतर त्याची हवा वरती जाते, वरती गेल्यानंतर ढग तयार होतात. ही सांद्रीभवनाची पातळी आहे, ती उष्ण हवा वरती गेल्यानंतर त्या ढगांच्या पासून पाऊस पडतो. आता ही आकृती जरी लक्षात ठेवली तरी तुम्हाला पुढच्या गोष्टी लक्षात राहू शकतात. तर याची काही वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्य आहे तर आरोह प्रकारचा जो पाऊस आहे तो पाऊस पृथ्वीवर अत्यंत मर्यादित क्षेत्रामध्ये पडतो. त्याचबरोबर या प्रकारचा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त पडतो. का पडतो? कारण त्या ठिकाणी सूर्याची किरणं लंबरूप पडतात, त्यामुळे उष्णता जास्त असते. दुपारपर्यंत या ठिकाणी उष्णता जास्त असल्यामुळे सगळं बाष्प आकाशामध्ये निघून जातात किंवा वरती जातात. ऊर्ध्वगामी वहन होतं, अभिसरणाची प्रक्रिया चालू होते, बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यानंतर त्याचं सांद्रीभवन होतं, द्रवीभवन होतं आणि पाऊस चालू. म्हणून आपण जर आजही बघितलं तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस वर्षातील 12 महिने असलेला पाहायला मिळतो. जर तुम्ही विषुववृत्तीय प्रदेशातील एखाद्या भागाचा अभ्यास केला, उदाहरणार्थ आपण जर आफ्रिकेचं जंगल बघितलं तर आफ्रिकेच्या जंगलांमध्ये आजही असे काही भाग आहेत, मानव इतक्या पुढे गेला असे आहे तरीसुद्धा आजही आफ्रिकेच्या जंगलातील असेही काही भाग आहेत जिथे आपण आजपर्यंत पोहोचू शकलो नाही. कारण त्या ठिकाणी या दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारनंतर मुसळधार पाऊस, त्यामुळे त्या ठिकाणी एवढी घनदाट जंगलं आहेत की तिथं आपल्याला आजही पोचता येत नाही. दलदलीचे प्रदेश आहेत, त्यामुळे या ठिकाणी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये या प्रकारचा पाऊस जास्त पडतो. उन्हाळ्यामध्ये या प्रकारचा पाऊस दुपारनंतर पडतो. आता आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये जो आपला उन्हाळी पाऊस आहे, उन्हाळी पाऊस याचंच एक महत्त्वाचं उदाहरण आहे. उन्हाळ्यामध्ये कधी उन्हाळी पाऊस पडताना कधी सकाळी पडत नाही, तो नेहमी दुपारी 4 नंतर किंवा संध्याकाळीही सूर्यास्तानंतर पडत नाही. तो कमीत कमी 3 ते 4 नंतर आणि सूर्यास्ताच्या अगोदर पडतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दुपारनंतर या प्रकारचा पाऊस पडतो. हा पाऊस कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पडतो. तर याचं जे प्रमाण आहे तो कमी कालावधीत जास्तीत जास्त पाऊस पडतो. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पडतो. म्हणजे या पावसामध्ये विजा चमकतात, त्याचबरोबर ढगांचा गडगडाट होतो. त्यामुळे या ठिकाणी हा पाऊस महत्त्वाचा आहे. त्यानंतर आणखीन याचं वैशिष्ट्य काय आहे तर हा पाऊस पुंजवर्षांमध्ये ढगातून पडतो. या प्रकारचा पाऊस पडत असताना पुंजवर्षा जे ढग आहेत, एकदम जाड ढग, याच्यामधून या प्रकारचा पाऊस पडतो. म्हणून आरोह प्रकारच्या पावसाची ही काही प्रमुख वैशिष्ट्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे प्रतिरोध प्रकारचा पाऊस. आता हा जो प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे तो पडत असताना बाष्पयुक्त हवेला ज्यावेळेला पर्वताचा किंवा उंच भूभागाचा अडथळा आल्यामुळे ज्या ठिकाणी हवा अडवली जाते आणि हवा अडवल्यामुळे जो पाऊस पडतो त्या पावसाला आपण प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतो. हा पाऊस भूरूपांच्या अडथळ्यामुळे पडतो, म्हणून त्याला आपण भूरूपीय पाऊस असंही म्हणतो. या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा जो पाऊस आहे तो पावसाची 2 आकृत्या इथं दिलेल्या आहेत. एक तुम्हाला इथं पर्वत दिसतोय, एक लाल ॲरो दिसतोय, ढग दिसतोय. या ठिकाणी वात विन्मुख बाजू आणि वात सन्मुख बाजू आणि वात विन्मुख बाजू अशा 2 भाग आहेत. आता या ठिकाणी या प्रकारचा जो पाऊस आहे तो या प्रकारचा पाऊस पडत असताना बाष्पयुक्त जी हवा आहे त्या बाष्पयुक्त हवेला पर्वताचा किंवा उंच भूभागाचा अडथळा आल्यामुळे जो पाऊस पडतो त्याला आपण प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतो. आता याची निर्मिती कशा प्रकारे होते ते आपल्याला बघायची आहे. म्हणजे आपल्याला आपण बघतो की समुद्रावरून बाष्प तयार होतात, ते बाष्प हवेबरोबर पुढे पुढे ढकलले जातात. हे बाष्प पुढे पुढे ढकलल्यानंतर या बाष्पांचा त्या ठिकाणी भूभागांचा अडथळा निर्माण होतो. म्हणजे जे उंच भूभाग आहेत, म्हणजे पर्वत आहेत, डोंगर आहेत, यांचा अडथळा निर्माण होतो. त्यानंतर जो पाऊस पडतो त्याला आपण प्रतिरोध पाऊस म्हणतो. याला भूरूपांचा अडथळा होतो म्हणून याला भूरूपीय पाऊस असंही म्हणतात. याची निर्मितीची प्रक्रिया कशी आहे बघा, की सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर आपल्या इकडे सर्वात जास्त पृथ्वीवरती पाणी आहे. या पाण्यावरती सूर्याची उष्णता पडते
आणि त्याचे बाष्पात रूपांतर होते, म्हणजे पाण्याची वाफ होते ती वाफ वरती जाते. ती वाफ वरती गेल्यानंतर एका ठिकाणी राहत नाही, ती हवेबरोबर वाहू लागते. हवेबरोबर वाहू लागल्यामुळे ते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाते. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गामध्ये पर्वतांचा किंवा उंच भूभागाचा अडथळा येतो. अशा वेळी वारे अडथळ्यांच्या पायथ्याकडून शिखराकडे म्हणजेच उर्ध्व दिशेने जाऊ लागतात. उर्ध्व दिशेने जाऊ लागल्यामुळे वाढत्या उंचीबरोबर त्याचं तापमान कमी होतं. विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर ती हवा बाष्प संपृक्त होते. त्या बाष्पाचं परत सांद्रीभवन होतं आणि ते सांद्रीभवन झाल्यानंतर पर्वताच्या उताराकडच्या बाजूस मुसळधार पाऊस पडतो, तर दुसऱ्या बाजूस अत्यंत कमी प्रकारचा पाऊस पडतो. आता हा जो पर्वताचा अडथळा आहे, त्या पर्वताच्या अडथळ्यामुळे पर्वताकडून शिखराकडे जात असताना त्या ठिकाणी हा प्रकारचा पाऊस पडतो. सर्वात उंचीवरती गेल्यानंतर तापमान कमी होतं, हवा बाष्पसंपृक्त होते. त्याचबरोबर हवा बाष्पसंपृक्त झाल्यानंतर तापमान त्या हवेचं कमी होतं, त्यानंतर सांद्रीभवन होतं आणि ढगांची निर्मिती झाल्यानंतर पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूला हा पाऊस पडतो. आता हा पाऊस पडत असताना ज्या ठिकाणी वारा वाहत येतो त्या वाऱ्याच्या बाजूला सर्वात जास्त पाऊस पडतो, तर दुसरी जी बाजू आहे या दुसऱ्या बाजूला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडतो, म्हणून त्या बाजूला पर्जन्यछायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. याची महत्त्वाची निर्मितीची प्रक्रिया आहे. आता या ठिकाणी याची काही प्रमुख वैशिष्ट्ये दिलेली आहेत. हा जो पाऊस आहे हा पाऊस कोणत्याही सीझनमध्ये पडू शकतो, परंतु सर्वात जास्त या प्रकारचा पाऊस उन्हाळ्यामध्ये पडतो, तोही मुबलक प्रमाणात पडतो. दुसरा प्रकार आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस. जगातील सर्वात जास्त प्रदेशात पडतो, कारण आपण जगात जर बघितलं तर सर्वात जास्त मोठमोठ्या पर्वतरांगा आहेत, त्या एवढ्या मोठ्या आहेत की पूर्ण एकेका खंडाचा किंवा एका उपखंडाचा भाग व्यापतात. उदाहरणार्थ आपल्या भारतीय उपखंडाचा भाग व्यापणारी पर्वतरांग हिमालय पर्वतरांग, द्वीपकल्पाचा भाग व्यापणारी पर्वतरांग म्हणजे सह्याद्रीची पर्वतरांग, त्याचबरोबर आल्प्स पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, हे सगळ्यात महत्त्वाचे पर्वताचे प्रकार आहेत की ज्याच्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे जगामध्ये सर्वात जास्त या प्रकारचा पाऊस आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. आता दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य याचं वात विन्मुख उतारावरती जास्त तर वात सन्मुख उतारावरती कमी. असं का होतं? कारण वात सन्मुख जो उतार आहे म्हणजे ज्या दिशेने वारा वाहत येतो त्या दिशेने हे हवेबरोबर ढग जसे वरती जातात तसतसे वरती गेल्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितलं की हवेचं तापमान कमी होतं. हवेचं तापमान कमी झाल्यानंतर त्या बाष्पाचे जलकणांच्या मध्ये रूपांतर होतं, सांद्रीभवन होतं, जलकण होतात आणि तिथे पाऊस पडतो. परंतु ठराविक उंचीवरती गेल्यानंतर हे बाष्पाचे कण एका भागामध्ये जास्त पडतात, तर दुसऱ्या भागामध्ये ज्यावेळेला ते पर्वत भाग पार करून दुसऱ्या भागात जातात त्यावेळेला त्याची बाष्पधारण क्षमता कमी होते आणि बाष्पधारण क्षमता कमी झाल्यामुळे वातविन्मुख बाजूला हा पाऊस कमी प्रकारात पडतो. म्हणून या ठिकाणी वात सन्मुख बाजूपेक्षा वातविन्मुख बाजू जी आहे ही वातविन्मुख बाजू ही पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखली जाते. आता उंच भूभागावरती सगळ्यात जास्त प्रकारचा पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या भारतातील जे सर्वाधिक पाऊस पडण्याचं ठिकाण आहे की जिथं जवळपास 1187.2 सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे, ते आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे. जगात भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण मौसिनराम, या ठिकाणीही याच प्रकारचा पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्या ठिकाणी जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेला समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा अडथळा निर्माण होतो, त्यामुळे मौसिनराम या ठिकाणी अत्यंत जास्त पाऊस, तर याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या ठिकाणी अत्यंत कमी पाऊस पडतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की या प्रकारचा पाऊस कुठे जास्त पडतो किंवा सह्याद्री, आता इथे आकृतीत दिल्याप्रमाणे आपले जर महाराष्ट्राचा विचार करायला गेलो आपण किंवा द्वीपकल्पाचा विचार करायला गेलो तर इकडे अरबी समुद्र आहे, कोकण किनारपट्टी आहे, सह्याद्री पर्वताची रांग आहे, त्यानंतर असणारा इकडचा जो पठारी प्रदेश आहे तो आहे. आता ज्यावेळेला सूर्याची उष्णता अरबी समुद्रावरती पडते त्यावेळेला बाष्प तयार होतात, त्याचे ढग होतात. हे ढग जसे वरती जातात तसं सह्याद्री पर्वतरांगेला अडवले जातात. त्या ढगांची बाष्पधारण शक्ती वाढते
बाष्पधारण शक्ती वाढल्यानंतर जास्त उंचीवरती गेल्यानंतर त्या ढगातून पाऊस तयार होतो, पाऊस पडतो, त्यामुळे त्याची बाष्पधारण क्षमता कमी होते. जेवढा पाऊस कोकण किनारपट्टीवरती जरी उदाहरणार्थ 100 मिलीमीटर पडला तर त्याच्यातील किंवा पर्वतरांगांमध्ये, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये जर 100 मिलीमीटर पडला तर तो जसजसा पठारी प्रदेशात जाईल, म्हणजे उदाहरणार्थ सातारा, सांगली, कोल्हापूर या भाग किंवा सोलापूर या भागामध्ये जाईल, मराठवाड्याकडे जाईल, तसं या पावसाचं प्रमाण कमी होईल. म्हणजे 100 मिलीमीटरचा पाऊस हा सह्याद्रीची पर्वतरांग पार केल्यानंतर तिथं तो 70 पडेल, पुढे गेल्यानंतर तो 60 होईल, असा पुढे जाईल तसा तो कमी होतो, कारण त्याची बाष्पधारण शक्ती जी आहे ती बाष्पधारण शक्ती ही पूर्णपणे कमी होते. त्यामुळे प्रतिरोध प्रकारच्या पावसाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला पावसाचा दुसरा महत्त्वाचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे आवर्त पाऊस. आता जो आवर्त पाऊस आहे तो आवर्त किंवा आघाडीमुळे निर्माण होतो. आता आवर्त किंवा आघाडीमुळे ते व्याख्या काय दिलेली, आवर्त किंवा आघाडीमुळे जेव्हा उष्ण बाष्पयुक्त हवेचे ऊर्ध्वगामी हालचाल होऊन पाऊस पडतो त्याला आपण आवर्त पाऊस म्हणतो. आवर्त किंवा आघाडीमुळे ज्यावेळेला उष्ण बाष्पयुक्त हवेची ऊर्ध्वगामी हालचाल होते, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने हालचाल होते, तेव्हा त्या पावसाला आपण आवर्त असं म्हणतो. आता आवर्ताची निर्मिती कशी होते, तर आवर्त आघाडीमुळे भूपृष्ठालगतची हवा हलकी होते. ती हलकी हवा भूपृष्ठालगत राहू शकत नाही, त्याचं हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ती वरती जाते, वातावरणात वर जशी जाऊ लागते अशी वर गेल्यानंतर ती थंड होते, थंड गेल्यानंतर ती हवा प्रसरण पावते, प्रसरण पावल्यानंतर ती बाष्पसंपृक्त हवेचं बाष्पसंपृक्त हवेमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर त्याची सांद्रीभवनाची प्रक्रिया तयार होते, त्यानंतर त्याचे लहान लहान जलकण तयार होतात आणि मग पाऊस पडतो. म्हणजे ही आवर्त प्रकारचा पाऊस पडण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे ज्यावेळेला उष्णता वाढते त्यावेळेला या प्रकारचा पाऊस पडतो. आणि या ठिकाणी हे जे बाष्प आहे ते बाष्प जसे वरती जातात किंवा जशी उष्णता जास्त आहे तशा प्रकारचा या पाऊस पडत असलेला पाहायला मिळतो. आता या आवर्त पर्जन्याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, ते आपल्याला इथे बघायचे आहेत. आता हे जे 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार, याच्यातील पहिला महत्त्वाचा आहे उष्णकटिबंधीय आवर्त पाऊस. आता ज्यावेळेला एखाद्या प्रदेशामध्ये तापमानाची भिन्नता निर्माण होते, भोवतालच्या प्रदेशापेक्षा एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो, त्यावेळेला कमी दाबाचा प्रदेश भरून काढण्यासाठी जास्त भागाच्या प्रदेशाकडून वारे चक्राकार गतीने वाहत येतात आणि चक्राकार गतीने वाहत आलेले वारे बरोबर येताना आजूबाजूच्या प्रदेशामधील सर्व बाष्प एकत्र घेऊन येतात. हे बाष्प एकत्र घेऊन आल्यानंतर हे ज्या ठिकाणी कमी दाबाच्या प्रदेशात येतात त्या ठिकाणाहून या प्रकारच्या हवेची ऊर्ध्व प्रकारची स्थिती निर्माण होते आणि अशा प्रकारच्या हवेची ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होऊन त्या ठिकाणी जो पाऊस पडतो त्यालाच आपण उष्णकटिबंधीय आवर्त पाऊस असं म्हणतो. उदाहरणार्थ एखादं ठिकाण आहे, उदाहरणार्थ मुंबईसारखं आपण जर ठिकाण बघितलं, त्या ठिकाणी जर एखादा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि आजूबाजूच्या प्रदेशाकडून जर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून जर कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे व्हायला लागले तर सगळ्या आजूबाजूच्या प्रदेशाकडून त्या ठिकाणी बाष्प घेऊन येतात. हे बाष्प वरती ढकलले जातात आणि वरती ढकलल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे जलकणांच्यामध्ये रूपांतर होतं आणि त्या ठिकाणी मुसळधार प्रकारचा पाऊस पडतो. आता हा जो पाऊस आहे या पावसाची आपल्याला काही वैशिष्ट्ये बघायची आहे. त्या अगोदर आपल्याला समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त पाऊस हा पण बघायचा आहे. जेव्हा 2 भिन्न गुणधर्म असणाऱ्या वायुराशी एकत्र येतात त्यावेळेला त्या वायुराशींना वेगळे करणाऱ्या क्रियेस आघाडी असं म्हटलं जातं. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये अशा आघाडीलगत थंड वायुराशी आणि उष्ण वायुराशी वातावरणात उंच उचलली जाते, त्यामुळे पडणाऱ्या प्रकारच्या पावसाला समशीतोष्ण कटिबंधीय आघाडी पर्जन्य असं आपण म्हणतो. आता अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण कटिबंधामध्ये जास्त प्रकारात पडतो व विस्तीर्ण क्षेत्रामध्ये पडतो. आता 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वायुराशी आहेत त्या वेगळे करण्यासाठी एकत्र आल्यानंतर त्या वेगळे करण्याच्या प्रक्रियेमधून या प्रकारच्या पावसाची निर्मिती झालेली पाहायला मिळते.
आता हा पाऊस समशीतोष्ण, आपल्या पृथ्वीवरती जे 3 कटिबंध आहेत, उष्ण, समशीतोष्ण आणि शीत, याच्यातील समशीतोष्ण कटिबंधामध्ये या प्रकारचा पाऊस जास्त पडतो. तर याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य याची आवर्त पावसा अभिसरण पर्जन्यासारखी क्रिया घडून पडतो, म्हणून या ठिकाणी आवर्त पाऊस महत्त्वाचा आहे. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात त्या ठिकाणी या प्रकारचा पाऊस पडतो. उदाहरणार्थ तुम्हाला मी याआधी उदाहरण दिले की मुंबईमध्ये पाऊस पडतो, परंतु हे आवर्त थोडं पुढं सरकत गेलं. म्हणजे सरकत म्हणजे कुठे गेलं की हे मुंबईवरून किनारपट्टीच्या प्रदेशाकडून कोकण किनार किंवा कोकणातील दक्षिण कोकणाकडे जर गेलं, तर जसं पुढं जाईल तसं ते त्या प्रदेशामध्ये ते पाऊस पडत जातं. या प्रकारामध्ये अल्प काळामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. या ठिकाणी आजूबाजूच्या प्रदेशातील सर्व बाष्प एकत्र आल्यामुळे त्या बाष्पाचं किंवा ढगांची जाडी जास्त असते, त्यामुळे अल्प कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो. आता हिवाळ्यामध्ये या प्रकारचा पाऊस जास्त पडतो, कारण हिवाळ्यामध्ये सूर्याची उष्णता कमी असते आणि सूर्याची उष्णता कमी असल्यामुळे जमीन आणि पाणी यांचा तापमानाचा कालावधी भिन्न असतो आणि याच्यामुळे त्या ठिकाणी बाष्पाची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती निर्मितीची प्रक्रिया जास्त होते, त्यामुळे या प्रकारचा पाऊस हिवाळ्यात जास्त पडतो. आवर्त ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशामध्ये पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसामुळे पूर, अतिवृष्टी यासारख्या आपत्ती निर्माण होतात. त्याचबरोबर या ठिकाणचा या प्रकारचा जो पाऊस आहे, या प्रकारचा पाऊस उष्ण आघाडीलगत रिमझिम परंतु विस्तृत प्रकारचं क्षेत्र व्यापतो व तो दीर्घ कालावधीसाठी पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मान्सून पूर्व आणि मान्सूनोत्तर जो काळ आहे तो भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये आवर्त निर्माण होऊन या प्रकारचा पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी आवर्त पर्जन्याची ही काही प्रमुख वैशिष्ट्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला पुढचा याच्यातील महत्त्वाचा घटक आहे. आपण बघितले की पर्जन्याचे प्रकार बघितले, सर्व बघितले, परंतु हा पाऊस मोजणार कसं आहे? तर या पावसाचे जे पर्जन्यमापन आहे ते सेंटीमीटर, मिलीमीटर आणि इंच या परिमाणांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी किती पाऊस पडला हे आपण असं तोंडी सांगू शकत नाही, तर त्याच्यासाठी काही ठराविक अशी परिमाणं व्यक्त केली जातात किंवा परिमाणं सांगितली जातात. त्यामुळे पाऊस मोजण्यासाठी सेंटीमीटर, मिलीमीटर आणि इंच ही प्रमुख परिमाणं आहेत की ज्याच्या माध्यमातून पाऊस पडतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी किती पाऊस पडला तर ते आपण यावरच्या परिमाणांच्या मधून सांगू शकतो. जर हाच पाऊस आपल्याला एखाद्या नकाशावरती दाखवायचं असेल तर नकाशावरती आपल्याला काही पाणी ठेवता येणार नाही किंवा सर्व नकाशावरती पाऊस किती पडला याची आकडेवारी लिहून ठेवता येणार नाही. तर हा पाऊस पडत असताना काही आपण आवर्त बघितले की पुढं जाईल तसं त्या प्रदेशामध्ये समान प्रकारचा पाऊस देत जात. त्यामुळे या ठिकाणी नकाशावरील जर आपल्याला हा पाऊस दाखवायचा असेल तर नकाशावरती समान पर्जन्य किंवा समान पावसाची ठिकाणी जोडणारी जी एक रेषा काढली जाते त्याच्या माध्यमातून आपण हा पाऊस दाखवू शकतो. त्यालाच आपण समपर्जन्य रेषा असं म्हणतो की ज्याच्या माध्यमातून आपण नकाशावरती हा पाऊस दाखवू शकतो. आता हा पाऊस मोजणार कसे आपण? तर या पाऊस मोजण्यासाठी काही प्रमुख उपकरणं आहेत. त्यालाच प्रमाणित पर्जन्यमापक आहे, जे आपले हवामान केंद्र आहेत त्या हवामान केंद्रांच्या मध्ये पर्जन्यमापक ठेवले जातात. त्याचबरोबर स्वयंचलित पर्जन्यमापक आहेत, अंकीय पर्जन्यमापक आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण पाऊस मोजू शकतो. जी सर्व ठिकाणी हवामान केंद्र आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी हवामान केंद्र आहे, त्या हवामान केंद्राच्या ठिकाणी या प्रकारचे पर्जन्यमापक बसवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या माध्यमातून त्या प्रदेशामध्ये पाऊस मोजला जातो. आता या ठिकाणी आपल्याला या पर्जन्यमापकाच्या नंतर जगामध्ये काही प्रमुख ठिकाणी पाऊस कसा पडतो, त्या पावसाचं वितरण कशा प्रकारे होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता हा जगाचा एक नकाशा आहे. ढोबळमानाने या ठिकाणी पावसाचं 3 गटांच्या मध्ये वर्गीकरण केलेलं आहे. या ठिकाणी सूचीमध्ये दिसतं आहे की हा पाऊस मिलीमीटरमध्ये सांगितलेला आहे. 500 मिलीमीटरपेक्षा कमी, 500 ते 1000 आणि 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त रंगछटा पद्धतीचा नकाशा आहे. 500 मिलीमीटरपेक्षा जो कमी पाऊस आहे किंवा कमी पावसाचा प्रदेश आहे तो या ठिकाणी दुसऱ्या रंगाने दाखवलेला आहे. तो तर जास्त पर्जन्याचा पाऊस गडद निळ्या रंगाने दाखवलेला आहे.
4 प्रमुख महासागर आणि 7 खंड दिलेले आहेत. या 7 खंडांच्या मध्ये जर आपण बघितलं तर विषुववृत्त जे आहे 0 अक्षवृत्त, या विषुववृत्तावरती सर्वात जास्त पाऊस पडतो. यामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका असते, त्याचबरोबर आपल्या आशिया खंडातील काही प्रमुख जी बेटं किंवा जे छोटे छोटे देश आहेत की जे द्वीपकल्पीय देश म्हणून ओळखले जातात, आपल्या भारतीय उपखंडाच्या दक्षिणेला असणारे आणि ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेला असणारे जे देश आहे त्या देशांच्या मध्ये या प्रकारचा पाऊस पडतो. तर आपल्या भारतामध्ये या प्रकारचा पाऊस हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये पूर्व पश्चिम घाटामध्ये, त्याचबरोबर ईशान्य भारतामध्ये सर्वात जास्त या प्रकारचा पाऊस पडतो. आता ईशान्य भारतात का पडतो? विषुववृत्तापासून लांब प्रदेश आहे. का पडतो? कारण तिथे हिमालय पर्वतरांग आहे आणि हिमालय पर्वतरांग असल्यामुळे तिथं हा पाऊस जास्त पडतो. आता जर आपण पाहिलं तर आशिया खंडाचा उत्तर भाग, उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग आणि अंटार्क्टिका खंड या ठिकाणी पाऊस अत्यंत कमी आहे. याचं कारण की त्या ठिकाणी सूर्याची उष्णता कमी आहे, ते भाग बहुतांश बर्फाच्छादित असतात, त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस कमी आहे. तर उत्तर अमेरिका, युरोप, त्याचबरोबर आशिया खंडाचा भाग, याच्यामध्ये चीन असेल, युरोप असेल, युरोप खंड असेल, आशिया असेल, त्याचबरोबर जपान यासारखे जे देश आहेत याच्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असलेला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी पावसाचं जे वितरण आहे ते पावसाचं वितरण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया सर्व प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी जागतिक पर्जन्याचं वितरण आपण जर केलं तर या 3 प्रकारचा पाऊस जो आहे या 3 प्रकारचा पाऊस सर्व प्रदेशांच्या मध्ये आपल्याला पडत असलेला पाहायला मिळतो. वेगवेगळे प्रकार बघितले. याच्यामध्ये पावसाचे 3 प्रकार, निर्मितीची प्रक्रिया, वैशिष्ट्ये, त्याचबरोबर पाऊस कसा मोजला जातो, नकाशावरती तो कशा प्रकारे दाखवला जातो आणि या ठिकाणी या पावसाच्या प्रकाराची वैशिष्ट्ये बघितली. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली जी बेल आयकॉन दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे या ठिकाणी जे नवीन व्हिडिओ येतील किंवा नवीन परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती असेल ती सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल. धन्यवाद. थँक्यू.